शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण सामान्य रूपांबद्दल जास्त माहिती घेणार आहोत. मागच्या व्याकरणाच्या पाठात आपण विभक्तीचे प्रत्यय पाहिलेले आहेत. विभक्तीचे प्रत्यय लागताना शब्दांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. उदाहरणार्थ हे वाक्य बघूया. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील शिक्षक, सुरेश, वर्ग ही नामे जशीच्या तशी वाक्यात न ठेवता आपण काय केलं? शिक्षकांनी वर्गात असा त्यांच्या रूपात बदल केला. तर शिक्षक हे नाम होतं, या शब्दाचं काय झालं? शिक्षकांन. वर्ग या शब्दाचं रूप काय झालं? तर वर्गा. तर त्याला म्हणतात सामान्य रूप. आपण हे बघितलं की हा बदल कसा झालाय? तर शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वराला झालेला आहे. शिक्षक, शिक्षकांन. नि हा प्रत्यय होता. वर्गा त हा प्रत्यय होता. वर्गा झालं त्याचं. तर ह्याला म्हणतात सामान्य रूप. आणि हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो. जसं शिक्षक शिक्षकांन झालं, वर्ग वर्गा झालं, सुरेश सुरेशच राहिलं. तर हे जे बदल आहेत त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. अजून उदाहरणार्थ देते मी, अजून 2-3 उदाहरणं देते. बाळचं होतं बाळाला. तर शेवटचा जो स्वर आहे त्या शब्दातला बाळ, तर बाळ ळ. तळ मध्ये त्याला आकारांत धरून बाळा असं सामान्य रूप झालेलं आहे. घोडा झालं घोड्याचा. चा हा प्रत्यय होता. द्या हे जे झालेलं आहे, हा बदल शेवटच्या स्वरात झाला, त्याला सामान्य रूप म्हणतात. याला सामान्य रूप असं का म्हणतात? तर विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच असते. म्हणजे जसं आपण उदाहरणार्थ तळे हा शब्द घेतला, तर तळ्यास, तळ्याशी, तळ्याचा, तळ्यात. म्हणजे विभक्तीचे हे जे बदलणारं रूप होतं ते सर्व विभक्तीत सारखंच होतं, म्हणून त्याला सामान्य रूप असं आपण म्हणलं. त्याचे काही आता नियम बघूयात आपण. अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो. उदाहरणार्थ मूल, मुलांना. आता हे अनेक वचन आहे. मूल एक वचनी, मुलांना अनेक वचनी. लान, तर मूल हे जे होतं त्याला आपण अनेक वचनांना ला झालं मुला आणि वर अनुस्वार आला. तसंच घोडे, घोड्यांना. शेवटचं जे अक्षर आहे त्यात जो बदल झालं, द्या जे झालं त्यावर अनुस्वार आला. घोड्यांना. शहर, शहरांतून. रावर अनुस्वार आलेला आहे. तर अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो. हा नियम लक्षात ठेवायचा. तसंच विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते, तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही सामान्य रूप होते. आपण शब्दयोगी अव्यय पाहिलेले आहेत, जे संबंध दाखवतात आणि नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. जसं घर, घराजवळ. तर आता घराजवळ हा शब्द कसा तयार झाला? तर घरला आकारांत घरा केलं आणि मग जवळ हा शब्दयोगी अव्यय त्याला लागला. घर, घराजवळ. तळे, तळ्यामध्ये. तर जो मूळ शब्द जो होता त्याचं आपण सामान्य रूप लागतं. आता सामान्य रूपाचे विविध प्रकार काय आहेत? नामाच्या लिंगाप्रमाणे आहेत आणि शेवटी असणाऱ्या स्वराप्रमाणे सामान्य रूप निरनिराळ्या प्रकाराचं होतं. आज आपण पुल्लिंगी नामांचं सामान्य रूप कसं होतं ते बघूया. आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरण आहे खांब.
तो खांब म्हणतो आपण पुल्लिंगी नाम. त्याचं सामान्य रूप कसं होणार आहे? खांब हा अकारांत पुल्लिंगी नाम आहे. तर अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप आकारांत होतं. म्हणजे खांबचं होणार खांबास. स हे विभक्तीचं हे लागलेलं आहे. खांब खांबास. इथं खांबा असं झालेलं आहे. हे सामान्य रूप आहे. निर्णय पण म्हणतो तो निर्णय. त्यामुळे अकारांत पुल्लिंगी नाम आहे निर्णया, म्हणजे निर्णयास, निर्णयापर्यंत इत्यादी. तर अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप आकारांत होतं. अजून 2 शब्द सांगते. काळ, काळाने, वर्ग, वर्गात. हा पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप. अकारांत पुल्लिंगी नाम असेल तर त्याचं आकारांत होणार आहे. आकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होते. उदाहरण बघूया. घोडा, घोड्याला या लागला. घोडा हे जे शेवटचं अक्षर काय आहे त्याचं डा आहे, तर त्याला या लागलेला आहे. आकारांत पुल्लिंगी नाव होतं, त्याचं सामान्य रूप याकारांत झालं. घोडा, घोड्याला. कोयता आकारांत आहे, तो कोयता, तर त्याचं सामान्य रूप करताना कोयत्याने या लागलं त्याला. दोरा, दोऱ्याचा. आता हे वेगवेगळे विभक्तीचे प्रत्यय मी सांगतेय, पण सामान्य रूप आकारांत आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता काही अ, उदाहरणं आहेत जी त्याला अपवाद आहेत. जशी नाती आहेत, आपण मागं पाहिलेले आजोबा, तर आजोबांचे असं होतं. आकारांताला त्याला या लागत नाही. दादा दादांचे असं होतं. तर त्याला काही अपवाद आहेत. आजोबा आहे शब्द, दादा आहे, काका आहे, मामा आहे, नाना आहे, चहा आहे. तर काही नाती आणि काही ठराविक शब्द आहेत जे याला अपवाद आहेत. अन्यथा आकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होताना दिसतं. पुढचा नियम बघूया पुल्लिंगीचा. इकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होतं. उदाहरण बघूया. आपण म्हणतो तो दोबी, म्हणजे पुल्लिंगी नाम आहे. त्याचं सामान्य रूप कसं झालं? बी. बी दुसरा आहे, इकारांत आहे, दीर्घ बी आहे. धोबी, त्याला या लागलेला आहे. धोब्याला सामान्य रूप करताना या लावायचा आहे. उदाहरणार्थ तेली, त्याला या लावून त्याचं सामान्य रूप होणार आहे. तेल्याने. माळी, माळ्याचा. गारुडी, गारुड्याचा. थोडक्यात इकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होते. त्यालाही काही अपवाद अर्थातच आहेत. ते आहेत हत्ती, नंदी, कोबी, कवी, मुनी, ऋषी. हे अपवाद आहेत. ते इकारांत जरी असले तरी त्याला सामान्य रूप करताना या लागत नाही. चौथा नियम पाहू. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. उदाहरण बघूया. उदाहरणाने लगेच नियम स्पष्ट होतो आणि लक्षातही राहतो. भाऊ, उ दीर्घ हा. भाऊ, भावाने. सामान्य रूप काय झालं? भावा, आणि मग पुढे प्रत्यय ने लागला. भाऊ जे होतं, उ हे शेवटचं अक्षर आहे. उकारांत पुल्लिंगी नाम भाऊ हे जे आहे ते, त्यात शेवटचं अक्षर काय आहे? उ. त्याचं झालं भावाने. विंचू, परत दीर्घ उ शब्दाच्या शेवटी आलेला आहे. पुल्लिंगी नाम आहे, त्याचं होणार विंचवाने. नातू, नातवाचे. लाडू, लाडवाचा. तर थोडक्यात उकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप वाकारांत झालेलं दिसत आहे. यालाही अपवाद आहेत. पेरू, पेरवाचा म्हणत नाही आपण, पेरूचा म्हणतो. का हे हा आहे तो अपवाद आहे. पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशु, गुरु, साधू हे याचे नियम आहेत, सॉरी अपवाद आहेत. अन्यथा उकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप वाकारांत आपण पाहिलेलं आहे. जसं भावाने, विंचवाने, नातवाचे इत्यादी. आता शेवटचा प्रकार बघू आपण. पुल्लिंगी नाम शब्दाच्या शेवटी जेव्हा ओ येतो, उदाहरणार्थ किलो, धनको. धनको म्हणजे धन देणारा. किलो, धनको, फोटो, रेडिओ. तर या ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप ओकारांतच राहतं. लक्षात ठेवायचं आहे. किलो, किलोने, किलोस.
किलोप्रमाणे, धनको, धनकोचा, फोटो, तो फोटो म्हणतो आपण, पुल्लिंगी आहे. फोटो ने, फोटोला. तर ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप ओकारांतच राहिलेलं आहे. तर आजच्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण सामान्य रूप म्हणजे काय ते पाहिलं, आणि पुल्लिंगी जी नामाची सामान्य रूप आहे त्याचे काही नियम आज आपण पाहिलेले. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.